नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देणार. जी अपडेट अत्यंत दुःखद बातमी आहे आणि चुकीची घटना आहे. बघूया या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने परत घेतली जाणार. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असे आदेश निघालेले आहेत. यावरती न्यूजपेपरला बातमी आलेली आहे. सो बघूया यामध्ये नेमकं काय आहे. मी जाणून बुजून हा मुद्दा इथे टाकलेला आहे की गांजा फुकून प्रसिद्धीपत्रक काढता की काय. जर या संदर्भातले GR असताना सुद्धा तुम्ही परत एकदा शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने घेत असाल तर एकदम चुकीचं आहे. यावरती सर्व स्तरातून विरोध नोंदवलाच पाहिजे. बघूया यामध्ये नेमकं काय आहे. तर पहिला मुद्दा आहे सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती शिक्षित बेरोजगारांच्या नोकऱ्यांवरती घाला. या संदर्भात बातमी दिली लोकमत न्यूजपेपरनी. आजचीच बातमी बघा, 6 फेब्रुवारी 2026 ची बातमी आहे. आता ह्या बातमीमध्ये इथे चंद्रपूर जिल्ह्यामधल्या बघा सेवानिवृत्त शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना जिल्हा चंद्रपूर यांनी जोरदार याला विरोध केलेला आहे. या संघटनेत असणारे सेवानिवृत्त शिक्षक त्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे. या संदर्भात कंत्राटी पद्धतीने जर निवृत्त शिक्षक घेणार असाल तर भविष्यात अजून शाळा बंद पडतील. आता जर विचार केला आपण देशभरामध्ये बघा, तीही न्यूज तुम्हाला मी मुद्दाम दाखवतोय. नवराष्ट्र 4 फेब्रुवारी 2026 ची न्यूज आहे. चिंताजनक, शिक्षण राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आघाडीवर आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 93,000 शाळा बंद पडलेल्या आहेत. ही माहिती लोकसभेत शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिली आहे. 2014 ते 20 दरम्यान सर्वाधिक शाळा बंद पडल्या. 70,000हून अधिक विद्यालयांना टाळे पडलेले आहे. राज्यनिहाय ही आकडेवारी तुम्ही पाहू शकता. यामध्ये महाराष्ट्राची सुद्धा इथे नोंद आहे. त्यानंतर इथे महत्वाची बातमी आहे, ग्रामीण गरीब भागातील शिक्षण धोक्यात काय. त्या ठिकाणी त्या लोकांनी शिकायचंच नाही, फक्त रोजगार करायचा. सरकार सांगेल तसं फक्त काम करत राहायचं. सरकार सांगेल ते वोट करायचं. तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही शिक्षितच नाहीये, तुम्ही अडाणी आहात, तुम्हाला काहीच करता येणार नाही. हेच तुमच्या डोक्यात घातलं जाणार आहे. भविष्यात शिक्षण तुम्हाला मिळणारच नाहीये. आणि घ्यायचं असेल त्यांच्या प्रायव्हेट संस्था असेल, तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात फीस द्यावी लागणार तरच तुम्ही इथे शिकू शकतात. आता गांजा फुकून प्रसिद्धीपत्रक काढता की काय, याचा अर्थ काय, मी तुम्हाला 3 GR दाखवतो. हे तिन्ही GR तुम्ही एकदा बघा आणि ह्या GR मध्ये काय म्हटलं ते पण बघा. तुम्हाला GR दाखवतो. पहिला GR मी दाखवतोय 5 सप्टेंबर 2024चा. हा GR आहे 5 सप्टेंबर 2024चा. यात त्यांनी सांगितलंय काय, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या, मनपा, नपा आणि जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत, 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक हा पहिला मुद्दा, किंवा DED अर्हताधारक उमेदवार हा दुसरा मुद्दा, कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत. यामध्ये बऱ्याच प्रमाणात आंदोलनं झाली, विद्यार्थ्यांनी निवेदनं दिली. चुकीचं घडते असं सरकारच्या शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी 5 सप्टेंबर नंतर परत 23 सप्टेंबरला नवीन GR काढला. 23 सप्टेंबरला जो GR काढला त्यामध्ये मात्र बदल करण्यात आला. काय बदल करण्यात आला? पहिला बदल, इथे निवृत्त शिक्षक जे होते ते काढून टाकण्यात आलं. काय, निवृत्त शिक्षक होते ते काढण्यात आलेलं आहे. आणि दुसरा बदल त्यांनी केलाय, 20 पैकी 20 ऐवजी 10 पटसंख्या केलेल्या आहेत. यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले या दरम्यान. त्यानंतर हा बदल करण्यात आला. लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत DED अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत ऍटलिस्ट जे बेरोजगार DED त्यांना इथे कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलं, जोपर्यंत प्रमाणित शिक्षक रुजू होत नाही. हा GR आला 23 सप्टेंबरला. त्यानंतर परत एक GR आलाय. तो GR आहे 2025चा. तुम्हाला बघायला मिळेल. हा आहे 10 फेब्रुवारी 2025चा GR आहे. यात त्यांनी काय केलंय, हा अधिक्रमित केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत DED अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत स्थानिक शासन निर्णय अधिक्रमित म्हणजे वाढवण्यात आला, त्यात ऍडिशन करण्यात आलेलं आहे. मग यामध्ये त्यांनी काय केलंय, ह्या विद्यार्थ्यांना नियुक्त करावं जोपर्यंत त्या शाळेमध्ये परमनंट शिक्षक येत नाही. हा चांगला GR होता. ठीक आहे, कंत्राटी पद्धतीने होईना, पण बेरोजगार उमेदवारांना इथे त्यांनी कंत्राटी पद्धतीवर घेतलं होतं परमनंट शिक्षक येईपर्यंत. पण सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याचा मानस काय कळत नव्हता. त्यामुळे हे GR आले. आता हे सगळे GR आल्यानंतरही परत एकदा ही बातमी पाहिल्यानंतर एवढंच नक्की प्रश्न आपल्याला पडतो की ज्याने कोणी हे आदेश दिले असेल त्याला नेमकं सरकारने GR कुणासाठी काढले हे माहिती नसावं का? GR केराच्या टोपलीत टाकलेत का? GR यांना कळत नाही का की उगच अवसान आणताय हे कळत नाही. मग याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की या संदर्भात आवाहन आणि मागणी केली जाते, निवृत्त शिक्षकांनी यात सहभागी होऊ नये.
का होऊ नये तर नवीन बेरोजगार उमेदवारांना संधी देण्यात यावी, भरतीवर सर्व स्तरातून सगळ्यांनीच बहिष्कार टाकावा, संबंधित अधिकाऱ्यांना व मंत्री महोदयांना निवेदन द्यावे, यापूर्वी पण दिली होती, गरज पडल्यास आंदोलन उभं करावे. हे जर केलं तर शिक्षण संस्था किंवा शिक्षण हे टिकेल, नाहीतर काय होऊ शकतं. आणि ऑलरेडी त्यांचा मानसच हा आहे, काय आहे की देशातील ऑलरेडी 93,000 शाळा बंद पडलेल्या आहेत, अजून शाळा बंद पडतील, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे. गरीब जर गरीब राहिले, गरीब जर शिक्षित नाही झाले तर श्रीमंत होणार नाही, त्यांना नॉलेज नाही मिळालं तर यांना इथे राजकारण करणं किंवा लिडरशिप करणं सोपं जाणार आहे. साक्षरतेचे प्रमाण कमी करून टाकायचं, कारण जनता जर शिकली मोठी झाली तर ते शिकवतात, म्हणून त्यांना शिकवायचंच नाही, त्यांना आळानी राहू द्यायचं आहे. गरिबांच्या नावाने योजना काढायच्या आणि त्यांना जर कळलंच नाही गरिबांना तर सगळं स्वार्थ स्वतः साधायचा, हा हेतू याच्या मागे आहे का? स्वतःच्या शिक्षण संस्था चालू करायच्या आणि वाढवायच्या असं काही आहे का? साहजिक आहे, सरकारी स्कूल बंद पडल्या की यांच्या स्वतःच्या खाजगी संस्था येणार, तिथे भरमसाठ फी ते लावणार. बेरोजगारी वाढवून स्वतःचे महत्व वाढून घ्यायचे आहे का? म्हणजेच काय, मला सगळं समजतं, मीच तुमचं लिडरशिप करतो, तुम्ही मला पाठिंबा द्या. आणि शेवटचा मुद्दा फार फार विचार करायला लावणार आहे. अशाच पद्धतीने मला विचार करायला लावायचा आहे. तुम्ही विचार करा, तुमच्या घरामध्ये एक मुलगा आहे जो 5वीला जातो, तुमच्या घरावर जवळची शाळा आहे ज्या ठिकाणी एक शिक्षक निवृत्त झाला, तिथे पटसंख्या कमी असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने तिथे एक शिक्षक घेतला. कोणता घेतला? निवृत्त शिक्षक घेतला. आता निवृत्त शिक्षक त्या शाळेत जर शिकवत असेल, साहजिक त्याचं वय 60+ असणार आहे. तुमच्या पाल्याचं वय 5वीला असणार, तो त्याचं वय 5, 10, 15 वर्ष, 10-12 वर्ष असणार आहे. सो तुम्ही विचार करा, या शाळेत तुम्ही तुमच्या मुलाला पाठवाल का, ज्या ठिकाणी हा एक काय म्हणूया आपण पाठीमागचे जुना शिक्षक आहे, जो की अपडेटेड नसेल कदाचित, किंवा त्याची मानसिकता सगळं विचार करा तुम्ही, 60+ आहे. अशा शिक्षकांना इथं जर घेतलं तर तुम्ही त्याला पाठवलं त्या शाळेत? नाही पाठवणार. मग जर पाठवलं नाही तर त्या शाळेची पटसंख्या वाढेल की अजून घटेल? जे ऑलरेडी शिक्षक पटसंख्या 10 होती त्या मुलांना त्यांचे पाल्य शाळेत ठेवतील का काढून दुसरीकडे टाकतील? म्हणजे याचा अर्थ शिक्षण या संस्थेमध्ये पटसंख्या अजून घटेल. जर अजून घटली तर साहजिक संच मान्यतेनुसार शाळा बंद करावी लागेल. अशाच पद्धतीने भविष्यात शाळा बंद होतील. मग हा सगळा विचार थोडासा करा, कारण याचे इम्पॅक्ट भविष्यात काय होतील, याचा डायरेक्ट काय इम्पॅक्ट होणार आहे हा लक्षात घेतला तर आपल्या समोर येतं, अरे हा हे तर शाळा बंद करण्याचं राजकारण चालू आहे. आणि असं जर झालं तर भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्यांना, गरीब विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार नाही. आणि जर असं झालं तर बेरोजगारी वाढेल आणि तुम्हाला हे जे सांगेल, जे पदावर बसलेले आहेत ते जे सांगतील तेच तुम्हाला करावं लागेल. म्हणजे काय होणार, इथे हुकुमशाही येणार आहे. आणि हुकुमशाहीकडे जायचं नसेल तुम्हाला तर तुम्हाला इथे याचा विरोध करावाच लागेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याचा विरोध प्रत्येक स्तरातून झाला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियावरती हे टाकलं पाहिजे, सोशल मीडियाच्या द्वारे बोललं पाहिजे, सगळ्यांना शेअर केलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला जर शक्य असेल तर सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, सगळ्यांना पाठवा. पण याच्यावरती विरोध मात्र सगळ्या स्तरातून झाला पाहिजे. प्रत्येकाचा विरोध वेगवेगळ्या अंगाने असेल, कोणी सोशल मीडियातनं असेल, कोणी पर्सनली ग्राउंडवर उतरून करत असेल, पण प्रत्येकाने नक्कीच फुल न फुलाची पाकळी याचा विरोध केलाच पाहिजे. यावरती तुम्हाला काय वाटते मी कमेंटमध्ये नक्की तुमच्या कमेंट बघेल. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.